नमस्कार, जर तुमची वृषभ रास असेल किंवा चंद्र वृषभ राशीत असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी हळूहळू बदल घडवणारं पण आयुष्याला स्थैर्य देणारं ठरणार आहे। हे वर्ष तुम्हाला एक गोष्ट नक्की शिकवेल, जे टिकवायचं आहे त्यासाठी काही गोष्टी सोडाव्याच लागतात। वर्षाची एकूण दिशा, ओव्हरऑल एनर्जी, या वर्षाची ऊर्जा वृषभ राशीसाठी मिश्र स्वरूपाची आहे। सकारात्मक बाजू स्थैर्याची हळूहळू सुरुवात, जीवनात ठराविक दिशा मिळणं, आत्मविश्वास वाढणं। नकारात्मक बाजू बदल स्वीकारताना मानसिक ताण, अपेक्षेप्रमाणे गोष्टी न घडणं। संयमाची परीक्षा, हे वर्ष वेगाचं नाही, स्थिरतेचं आहे। करिअर आणि व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांसाठी नकारात्मक कामाचा ताण वाढेल, वरिष्ठांशी मतभेद संभवतात, प्रमोशन किंवा वाढ उशिरा। सकारात्मक मेहनतीचं फळ उशिरा पण नक्की, जबाबदारी वाढेल, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ओळख। शांत राहिलात तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नकारात्मक, मोठे धोके घेतले तर नुकसान, भागीदारीत गैरसमज, कॅश फ्लो अडखळणे। सकारात्मक, जुना व्यवसाय मजबूत होईल, विश्वासू ग्राहक वाढतील, दीर्घकालीन योजना यशस्वी ठरेल। हे वर्ष विस्ताराचं नाही, कन्सॉलिडेशनचं आहे। आर्थिक स्थिती, फायनान्स, पैशांच्या बाबतीत हे वर्ष शिस्त शिकवणारं आहे। नकारात्मक, अचानक खर्च, उधार दिलेले पैसे अडकणं, भावनेतून केलेली गुंतवणूक। सकारात्मक, बचतीची सवय लागेल, स्थावर मालमत्तेत लाभ, आर्थिक स्थैर्याची सुरुवात, पैसे कमावण्यापेक्षा वाचवणं महत्त्वाचं ठरेल। प्रेम, नातेसंबंध आणि विवाह, हे वर्ष भावनिकदृष्ट्या खूप खोल आहे। नकारात्मक संवाद कमी होणं, अपेक्षांमुळे दुरावा, जुन्या गोष्टी पुन्हा समोर येणं। सकारात्मक, नात्यांमध्ये स्थैर्य, लग्नाचे योग, समजूतदारपणा वाढेल, भावना मनात ठेवू नका, बोलणं हेच उपाय आहे। कुटुंब आणि सामाजिक जीवन, कुटुंबात जबाबदाऱ्या वाढतील। नकारात्मक, तुमच्याकडून अपेक्षा जास्त, मदत कमी मिळणं। सकारात्मक, तुमच्यामुळे घरात स्थैर्य, निर्णयक्षम व्यक्ती म्हणून मान, नात्यांमध्ये विश्वास, तुमचं शांत वागणं घराला सांभाळेल। आरोग्य आणि मानसिक स्थिती, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका। नकारात्मक, थकवा, वजन वाढ, झोपेचा त्रास। सकारात्मक, दिनचर्या सुधारल्यास फायदा, योग, चालणं, ध्यान उपयोगी, मानसिक स्थैर्य वाढेल, शरीरापेक्षा मन सांभाळणं जास्त गरजेचं आहे। वर्षाचा महत्त्वाचा धडा, लाईफ लेसन, हे वर्ष वृषभ राशीला शिकवेल, ज्या गोष्टी जबरदस्ती धरून ठेवल्या जातात त्या आयुष्याला अडवतात। कधी सोडणं हीच खरी ताकद असते। सोपे उपाय, रेमेडीज, शुक्रवारी लक्ष्मीपूजन, पांढरा रंग शुभ, गरजू व्यक्तीला अन्नदान, हट्ट आणि हट्टीपणा कमी करा, गोड आणि शांत वाणी ठेवा। शेवटचा संदेश, कन्क्लूजन, जर तुम्ही संयम ठेवलात, बदल स्वीकारले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हे वर्ष तुमच्या आयुष्याला मजबूत पाया देणारं ठरेल।